माझे पुराण भाग 11 लेखिका सौ आनंदीबाई कर्वे पान 77 पुढे चालू. अशीच एक दिवस एक कारवारी बाई माझ्याकडे आली. त्यांची भाषा कानडी होती, पण ती मुलगी हुशार असल्याने 2-3 महिन्यातच इकडची भाषा शिकली. इतकेच नाही तर ती तिला चांगली येऊही लागली आणि ती शिकूही लागली. इकडे तिची आई तिचे फोटो लोकांना दाखवून तिच्या लग्नाचे ठरवू लागली, पण ते तिला नको होते. ती माझ्याकडे आली आणि तिने मला वेगळीच हकीकत सांगितली. ती म्हणाली, ही माझी आई नाही, माझ्या वडिलांची ही ठेवलेली बाई आहे. माझी आई लहानपणीच मेली. आता ही मला विकून पैसे करणार आहे. ह्यातून मला कशी तरी सोडाव. तूच एखादा चांगला नवरा पाहून दे ना. ही तिची हकीकत ऐकून मला खूपच तिची कीव आली. विचार करता करता मला सुचले. मी तिच्या आईला सांगितले, तुम्हाला मुलीला नेता येणार नाही, कारण आमच्या संस्थेचा नियम असा आहे की एकदा मुलगी आली की 20 वर्षे होईपर्यंत आम्ही तिला सोडत नाही. बाईला दिली कारभारला धाडून आणि मग तीही गेली. इकडे मी एक चांगला मनुष्य पाहून त्या मुलीचे लग्न करून दिले. त्या आईनं तिच्या पुढं तिची विचारपूससुद्धा केली नाही. तिला जर अशी सोडवली नसती तर तिचं काय झालं असतं हे काही सांगायलाच नको. तशीच आणखी एकीची गोष्ट. त्या मुलीच्या बापाने एका जंगमबाईचे पैसे कर्जाऊ काढले होते. तो एकाएकी अपघातात मेला तेव्हा ती मुलीला सोडेना. मग मी कोर्टाकडे अर्ज करून तिला सोडवून आणली आणि तिचे पालनपोषण बरेच दिवस केले. पण हिला अगदीच डोकं नव्हतं. बरेच दिवस प्रयत्न करूनही तिला काहीच येईना. ती सरासरी पत्र लिहिण्या इतपतच जेमतेम शिकली. 11-12 वर्ष वयाची झाल्यावर ती वयात आली. शेवटी तिचे लग्न करून दिले. कोकणात तिची नातलग मंडळी चांगल्या घराण्यातली होती, पण त्यांनी तिची काहीही पुस्तपास्त केली नाही. कोकणस्थातनं हाच एक मोठा दोष आहे, तो म्हणजे फार तुटकपणा. अशीच एक दुसरी मुलगी. प्लेगनं आईबाप मेले, रस्त्यावर मुंबईत हिंडत होती. तिला आणली माझ्या बहिणीनं. तर माझ्या घरी चोऱ्याच करू लागली. तिला लग्न करायचे होते. तिला स्वतःचे नावसुद्धा ठाऊक नव्हते. मग गोत्र कुठलं ठाऊक असायला? मग काय, तिचं नावही मीच माझं दिलं. आईबाप नसल्याने दत्तक बापाचेच गोत्र तिला ठरवले आणि तिचे लग्न झाले. तिला मुलंही झाले, पण ती मेलीच. अशा गरिबाच्या आणि मध्यम स्थितीतल्या अनेक मुली माझ्याकडे येऊन राहून शिकून मार्गाला लागल्या. त्यापैकी प्रत्येक मुलीची हकीकत म्हणजे एक कादंबरीच आहे. कित्येकदा ना कादंबऱ्यासुद्धा खोट्या वाटतील अशी एकेका मुलीची हकीकत आहे. मी जे जगात पाहिले त्याची जर कोणी नोंद केली तर अनेक सिनेमे होतील असे मला वाटते. मी पुस्तकं फार थोडी वाचली आहेत, पण त्या कागदाच्या पुस्तकांपेक्षा ही जिवंत पुस्तकेच मला फार महत्त्वाची आहेत असे वाटते. पुढची हकीकत वाचली तर बाया काहीतरी कल्पितच सांगते असे वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे आणि त्यातील काही व्यक्ती अजूनही हयात आहेत. अशीच एक मुलगी होती. ह्या मुलीचे वडील लहानपणी वारले. मग आईने एका मराठ्याशी लग्न केले. नंतर ती आई मेली. ती मुलगी आपण मराठाच आहोत असे समजे. ती काही दिवस आश्रमात शिकत होती, पण पुढे फार चमत्कारिक प्रसंग आला. तिचा सावत्र बाप म्हणजे हा मराठा तिला भेटायला म्हणून येऊ लागला आणि घरी राहावयासही नेऊ लागला, पण तो तिला बाप म्हणून काही वागवेना. काही दिवसांनी ती माझ्याकडे आली. तिचे शिक्षण होईना. तिच्या मनात लग्न करायचे होते. ही मुलगी मराठ्याची नाही असे कानावर आले, परंतु विचारणार कोणाला? आईबाप तर मरून गेलेला. आणि हा मराठा तिला काही मुलगी मानायला तयार नाही. जेथे हिचा जन्म झाला मग त्या गावी मी तिला घेऊन गेले. तिथे पूर्वीच्या त्यांच्या शेजाऱ्यांनी तिला ओळखले. नंतर पाटील कुलकर्ण्याकडे जाऊन तिच्या जन्माचा दाखला पाहिला आणि मग खात्री झाली की ही मुलगी ब्राह्मणाचीच आहे. नंतर मी तिचे एका ब्राह्मणाशी लग्न करून दिले. तिला आता 3-4 मुलं आहेत, पण पुढे ती दुर्दैवाने विधवा होऊन तिच्या पुढील जीवनातही कादंबरीसारखेच प्रसंग आले, पण ते काही मी आता इथं सगळे सांगत बसत नाही. नागपूरकडची एक मुलगी आली होती. नवऱ्याने टाकली होती कारण काहीतरी गैरसमज झाला होता. नवऱ्याने सोडली होती म्हणून बापही विचारेनासा झाला. बापाच्या कारकुनाने हिंगण्यास ठेवायला आणली. फार चांगली, तरतरीत, सुंदर अशी मुलगी, पण हिंगण्यास कोणी तिला ठेवून घेईना, कारण कोणीच तिचे पालक व्हायला तयार होईना. नवऱ्याने टाकलीच होती आणि बापही विचारेना. कोठे राहायचे अशी आता तिला पंचायत पडली.
तेव्हा मी तिला माझ्या घरीच ठेवून घेतली. नंतर काही दिवसांनी तिचा बाप पैसे देऊ लागला. ती शिकली, सवरली, नवऱ्याचे मनही स्वच्छ झाले. पुढे ती आपल्या घरी गेली. आता तिचा संसार सुखाने चाललाय. मी जर त्यावेळी तिला ठेवून घेतली नसती तर काय झालं असतं कोण जाणे. तसेच एक हिंगण्यात शिकलेली मुलगी, लग्न होऊन 4 मुले झाल्यावर आंधळी झाली. अर्धांगवायू झालेला नवरा, रापून रापून त्याचं सारं करी. नवरा मेल्यावर ती माझ्याकडे आली. तेव्हा तिला मी घेतली ठेवून. तिच्यासाठी आणि तिच्या मुलांसाठी काही दिवस भिक्षाही मागितली. पुढे पानवडी होऊन शिंद्यांच्या दानधर्मातून तिला आंधळी म्हणून शिधा मिळे. त्यात आपलं भागायचं त्यांचं. पुढे ती आपल्या मुलीच्या घरी काही दिवस होती. आता ती मेली. तिचा मुलगा काही दिवस माझ्याकडे होता. इंग्रजी शिकवण्याचा, ट्रेनिंग करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमले नाही. तो फक्त फायनलची परीक्षा पास झाला. मध्ये कंपोजिटरचे काम शिकत होता, पण तेही काही पूर्ण झालं नाही. आता कुठेतरी खेडेगावातील प्राथमिक शाळेत त्याला तात्पुरती नोकरी लागली आहे. माझ्याकडे राहिलेली सर्वच मुले अशी भणंग भिकारी नव्हती. काही चांगल्या पैसेवाल्या कुटुंबातली पण होती, तर काही मध्यम वर्गातली. काही सुखवस्तू लोक अडचणीसाठी मुले ठेवत. त्यांचे पुरे पैसे देत, इतर मंडळी थोडे काही देत. त्यातून सर्वांचेच मी माझ्या कल्पनेप्रमाणे चांगले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना चांगल्या मार्गाला लावले. त्या सर्वांची हकीकत इथं सांगून कंटाळा आणत नाही. हल्ली ज्युव्हेनाईल कोर्टाकडून ज्या तऱ्हेची मुले शाळांमधून पाठवली जातात ते सर्व प्रकार माझ्या घरी आपण होऊन येऊन गेलेले आहेत. अशा या मुलांच्या बाबतीत कधी बोलणे निघाले तर माझे मुलगे म्हणतात, तू त्यांना आणि आम्हाला सारखं वागवलं नाहीस. त्यांना काय वाटलं असेल, बाया तू आम्हाला एकीकडे लाडू द्यायचीस, तो आम्हाला अगदी गिळत नसे. केलं न तर सर्वांना सारखं करावं. तर मी म्हणते, अरे सारखं कसं करावं? ज्यांना खायलासुद्धा मिळत नसतं त्यांना घासभर अन्न कसलंही चालतं. त्यांना लाडूच नकोत आणि मी मध्येच केव्हा देत नसे का? त्यांची अपेक्षा फार नसतेच. मी जर रोज त्यांना तुमच्याप्रमाणे दिलं असतं तर त्यांच्या स्वतःबद्दलच्या कल्पना चुकीच्या झाल्या असत्या. त्यांना मुळीच मिळणार नव्हतं. ते जगण्यापुरतं तरी देत होते ना मी. आणि सर्वांना सारखं करण्याइतका पैसा तरी कुठं रे होता माझ्याजवळ. मी हे सर्व केले ते माझ्या मनाच्या आनंदासाठी केले हे खरं. ह्या वेगवेगळ्या मुली ठेवून घेण्यात माझा आणखीही एक हेतू होता. काही श्रीमंत आणि मध्यम वर्गातल्या बऱ्यापैकी मुलीही मी माझ्या घरी ठेवून घेतल्या. त्यांना ठेवून घेताना मला वाटे, ह्यांचे केले तर काही हरकत नाही, कारण आपण पुन्हा लग्न केलेले, त्यामुळे समाजाचा आपल्यावर राग. तो राग नाहीसा करायला आपल्याजवळ नाही पैसा. न जाणो पुढे आपल्या मुलांना जर चांगल्याशा बायका नाही मिळाल्या तर यातलीच एखादी चांगलीशी होऊ शकेल आपली सून. माझे आता हे विचार वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण त्यावेळी मला खरंच असे वाटे, उगीचच निस्वार्थीपणाचा टेंभा कशाला. गरीब अनाथ मुलांचे मी निर्हेतूक केले खरे, पण इतरांचे मात्र तसं नाही केले. परोपकार करताना मनात स्वार्थ असू नये हे मला ठाऊक आहे, पण मी करते ते सर्वच माझा शेवट चांगला व्हावा हा हेतू धरूनच करते. मुलांचे, कर्व्यांचे, गरीब मुलांचे, पैसे देणाऱ्यांचे मी करते. त्यात स्वार्था वाचून दुसरी कुठलीही गोष्ट नाही. हे मी आता मनातलं सांगते, कारण आता ना मी मानापमान आणि टीका या सगळ्याच्या पलीकडं गेलेले आहे. प्रकरणाचं नाव आहे काही समाजचित्रे. मी अनेक लहान मुलांची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे काही बायकासुद्धा माझ्याकडे मदतीसाठी येत. त्यावरून त्या काळच्या समाजाची थोडीशी कल्पना होण्यासारखी आहे. अशा कित्येक बायका अजूनही माझ्याकडे येतात. यावरून मला असे वाटते की समाजात काही फारसा फरक झालेला नाही. फक्त त्यावेळचे प्रश्न वेगळे होते आणि आत्ताचे वेगळे आहेत, एवढंच काय ते. चिंगूबाई कुलकर्णी म्हणून एक बाई आमच्या आश्रमात आल्याचे मी मागेच सांगितले. तिच्या मनात केस वाढवायचे होते, पण तिला आश्रमात असेपर्यंत केस काही वाढवता आले नाहीत. शेवटी तिने मी स्वतःच माझे कापते असे सांगून डोक्यावर पदर घेऊन केस वाढवले होते. नंतर तिचे शिक्षण लहान मुलींची शाळा चालवण्या इतपत झाले होते आणि वरचे शिक्षण देण्याची व्यवस्था आश्रमात तेव्हा नव्हती. ती कुमठे येथे कामाला गेली, पण ताप येऊ लागला म्हणून आली परत. तिने तांबडी लुगडी नेसायची सोडली आणि ती काळी वापरू लागली होती, कारण तिच्या मनात पुनर्विवाह करावयाचा होता. मरेपर्यंत मला बायासारखे करायचे, मला त्रास देऊ नका, असंच बडबडत असे.
अखेर बिचारी लग्नासाठी झुरून झुरून मेली. दुसऱ्या एका मुलाची हकीकत अशी की तिचे आईबाप चांगले श्रीमंत. सासू सासरे नव्हतेच. ती 13 वर्षाची असताना तिला मूल पण झाले होतं. अशा स्थितीत तिचा नवरा वारला. पण त्या मनानं वय लहान, बाप सासरा हुद्देदार म्हणून तिला सोवळी न करता तशीच आमच्या आश्रमात आणून ठेवायची होती. म्हणून तिला घेऊन तिची आई मे महिन्याच्या सुट्टीत दाखवायला घेऊन आली. त्यांच्या विशेष ओळखीचे चित्रशाळेचे वासुदेवराव जोशी बरोबर आले आणि सुट्टी सरली म्हणजे आम्ही तिला इकडे पोहोचवतो असे त्यांनी सांगितले. मलाही आनंद वाटला. आत्तापर्यंतच्या मुली गरिबीतल्या आहेत, पण ही मात्र श्रीमंतांची, म्हणून मला जरा जास्त चांगले वाटले. पण हिंगण्याला खेड्यात यायचे. आपला खर्च दिला तरी इतर मुलींप्रमाणे पाळीचे काम केलेच पाहिजे असा आमचा नियम होता. त्याला ती जरा भ्यायली व हुजूरपागेमध्ये जाऊ लागली असे आम्हाला कळले. पण नंतर ती हिंगण्यासच येऊन दाखल झाली. 1-2 महिने झाल्यावर एक दिवस काय झालं, हिंगण्यास तांदूळ काढणाऱ्या बायका येत असत. त्या बायांजवळ ह्या मुलीची काहीतरी गुप्त कुजबूज चालल्याचा मला संशय आला. मी तिला थोडं शिकवत असे तेव्हा मी तिच्या पोटात शिरून चौकशी केली. तिनं माझ्याजवळ हळूच सांगितले, माझ्या पोटातनं काहीतरी लागतंय. मी पहिल्यापासूनच महिन्याला बाहेरची होत नाही. त्यातच मूल झालं होतं. ते लहानपणी 14व्या वर्षी. ते काही मला समजत नाही. म्हणून चांगलं साफ होण्यासाठी माझी आई नाकाडोळ्यांच्या वैदूपासून औषध आणून देई. म्हणून त्या बायांजवळ मी हळूहळू सांगत होते, तुम्ही बाळणपणाची कामं शिकला आहात ना, तेव्हा तुम्हीच बघा बरं एकदा माझं. तपासून पाहिले तर तिला 5वा महिना होता. पण त्या विधवा मुलीला एकदम कसं म्हणायचं, म्हणून आमचे जे नेहमीचे डॉक्टर होते त्यांच्याकडे नेली आणि मला आलेला संशय मी फेडून घेतला. कारण आश्रमाची बाब, पुढे मागे काही भानगड नको ना व्हायला, म्हणून खरे काय ते करून घेतले. मग संध्याकाळी कर्वे कॉलेजातनं आले. त्यांच्याजवळही सांगितले. कर्व्यांना पण फारच संकट पडले. आता काय करायचं. तेव्हा तिचा भाऊ फर्ग्युसनमध्ये शिकत होता. त्याला सांगितले. तो म्हणाला, मी वडिलांना कळवत नाही, पण तुम्ही हिला वडिलांकडे पोचवून द्या. मी त्यांना पत्र लिहितो की कर्व्यांच्या शाळेतली माणसं तिला बरं नाही म्हणून पोचवायला घेऊन येत आहेत. आपण गाडीवर या. त्याप्रमाणे पार्वतीबाईला पोचवायला देऊन तिची रवानगी केली. पण बापानं काय केलं, आपल्याकडे ठेवून न घेता पार्वतीबाईला सांगितले, मी पैसे देतो पण तुम्हीच हिची काहीतरी सोय लावा. त्याप्रमाणे पार्वतीबाई तिला परत मग पुण्याला घेऊन आली. मग आम्ही इकडल्या डॉक्टरांनाच विचारले. ते आमच्या चांगल्या ओळखीचे असल्याने त्यांनी तिला तिथे ठेवली. आता 2-4 महिने हिच्याबरोबर राहायचं कुणी. इतक्यात मला आठवण झाली. आमच्या शाळेत शिकून कृष्णाबाई नावाची बाई नर्सिंग शिकायला इंदूरला पाठवली होती. मग तिला पत्र धाडून रजा घेऊन ये म्हणून लिहिले. ती आली आणि तिच्या मुलीच्या सोबतीला ती ठेवून दिली. कृष्णाबाईच्या वडिलांकडे नरसोबाच्या वाडीचे उपाध्ये पण होते आणि तिला भाऊ नव्हता. म्हणून त्या मुलीला जर मुलगा झाला तर तो नाळ वारा सकटच घेण्याचे तिने ठरविले. तिच्या इच्छेप्रमाणे खरोखरच मुलगा झाला. देवकीने जसा कृष्णाला यशोदेकडे पोचवला त्याप्रमाणे कृष्णाबाईने त्या मुलाला रातोरात आपल्या आईकडे पोचवला आणि सर्व विधी करून मुलाला वाढवायला आपल्या आईजवळ ठेवला. जन्माला आलेल्या त्या प्राण्याचा हा विचित्र योगायोग नव्हे काय. तो पुढे मेलाही. कृष्णाबाई मुलगा देऊन परत मुलीच्या शुश्रूषेला आली. मग ती उठती झाली तेव्हा बरी होऊन परत आपल्या आईबापांकडे गेली. सर्व नीट झाले. पुढे ती मुलगी मला परत भेटली. तिने मला विचारले, माझ्या लग्नाचा योग आणतेस का. मला एक मनुष्य ठाऊक होता. तो त्यांच्या घरी जात येत असे. त्याच्यासाठी मी दुसरी मुलगी शोधतच होते. म्हणून मी तो आला तेव्हा त्याला सुचवले की अशी अशी एक मुलगी आहे आणि तूच तिला विचार. त्याप्रमाणे त्या दोघांचे लग्नाचे ठरवले आणि भावाच्या सल्ल्याने पण आईबापांना न कळवताच त्यांचे लग्न झाले. त्यांना पुढे 2-4 मुलगे झाले, पण त्यापैकी एकच जगला. तो हल्ली डॉक्टर आहे आणि ती दोघं काही दिवसांनी मेली. आणखी 1-2 हकीकती सांगून हे प्रकरण पुरे करते. अशीच एक मुलगी आली होती. कर्व्याने तिला ठेवून घेतली. तिने आमच्या चांगल्या ओळखीच्या एका बाईचे नाते सांगितले. तेव्हा कर्व्यांनी तिची फारशी चौकशी न करता तिला राहा म्हणले. पण पुढं आम्हाला समजले की हिची आई पुण्यात चांगल्या लौकिकाची नाही. लोकांच्या काहीतरी कंड्या माझ्या कानावर येऊ लागल्या.
एक निनावी पत्रही कर्व्यांना आले की तुम्ही जर या मुलीला आश्रमात ठेवून घेतली तर आम्ही हिचा जो लौकिक आहे तो जाहीर करू आणि दुसऱ्या मुली येण्याला तो घातक होईल. आता असं पत्र आल्यावर तिला खुशी काय ठेवायची बरं? आमचा आश्रम लहानच होता हो. अशा गोष्टीने संस्थेवर किटाळ येण्याचा संभव. तेव्हा तिला कर्व्यांनी जवळ बोलावून ते पत्र दाखवले आणि तिची समजूत घालून सांगितले, माझ्या आश्रमाच्या नावाकरता तुला काढली पाहिजे. चांगल्या ओळखीवरून मी तुला विशेष चौकशी न करता घेतली होती, पण आता तुला गेलं पाहिजे. मी पण तिला सांगितले, तुझ्या आईजवळ पैसे नसले तर मी तुझ्या लहान मुलीला तू मिळवती होईपर्यंत ठेवून घेईन. तू कुणाचं काम बीम करून हुजूर पागेत शिकायला जा. परंतु ह्या मुलीला त्या शाळेतही घेण्याचे नाकारले. मग तिची निराशाच झाली. तो इतक्यात सचिवाच्या पिछाडीला डॉक्टर रानडे म्हणून एक गृहस्थ राहत होते. त्यांनी तिला नर्सिंग शिकण्याकरता कामा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची तजवीज केली. पण तिच्या आईला आपली मुलगी नर्सिंगचे शिक्षण घ्यायला पाठवायला नको होती. म्हणून मग तिनं आपल्या लेकीला सांगितले, मी तुझ्या मुलीला ठेवून घेणार नाही, मग तू कशी जाशील? पण मी मुलीला ठेवून घेईन असे सांगितले होते ना. त्याची तिला आठवण होऊन ती माझ्याकडे मुलीला घेऊन आली. मी तिला ठेवून घेतली आणि 4 वर्षापर्यंत ती तिकडे नर्सचे काम शिकली. तोपर्यंत तिची मुलगी माझ्याजवळ होती. क्रमशः पान 85. माझे हे अभिवाचन आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.